नमस्कार सर्वांना. प्रश्नवंत रेसिपीज अँड मच मोर या आपल्या चॅनलवरती मी रेश्मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर थंडी सुरू झालेली आहे आणि थंडीमध्ये विशेषतः खाल्ले जाणारे जे डिंकाचे लाडू असतात किंवा खारीक खोबऱ्याचे लाडू असतात, तर ते कसे बनवायचे याची एक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर या ठिकाणी 3 मोठे कप भरून खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. सुकं खोबरं आहे हे. त्यानंतर 1.5 कप गूळ घेतलेला आहे. 1 कप भरून खारीक पावडर घेतलेली आहे. त्याचबरोबर गव्हाचं पीठ 1 कप घेतलेलं आहे. खसखस 2 मोठे चमचे भरून घेतलेले आहेत. 15 ते 20 बदाम असे बारीक काप करून घेतलेले आहेत. पिस्त्याचे काप घेतलेले आहेत. 20-25 मनुके, अर्धा जायफळ घेतलेला आहे. अगदी त्याचा आकार छोटा होता त्याच्यामुळे ते अर्धं घेतलेलं आहे मी. त्यानंतर एक 50 ग्रॅम इथं मी डिंक घेतलेला आहे आणि एक मेजरिंगचा जो आपला कप असतो तर तेवढा कप भरून मी तूप घेतलेलं आहे. घरातलं हे साजूक तूप आहे. तर ह्याचं वजनी प्रमाणसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. सुरुवातीला आपल्याला सगळे जे कोरडे जिन्नस आहेत तर ते आपण भाजून घ्यायचे आहेत. कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता हे मी खोबऱ्याचा जो आपला किस आहे तर तो किस यामध्ये ॲड केलेला आहे आणि हा आपल्याला अगदी मंद आचेवरतीच, म्हणजे गॅस मोठा करायचा नाही आहे, मंद आचेवरतीच व्यवस्थित असे हा खोबऱ्याचा किस आपल्याला भाजून घ्यायचा आहे. खूप गॅस मोठा ठेवला तर खोबरं आपलं करपण्याची शक्यता असते, कारण ह्याच्यामध्ये म्हणजे बारीक कण असतात, बारीक तुकडेसुद्धा असतात, तर ती लगेचच करपतात आणि त्याचा पूर्ण मग लाडवाला तसाच करपट वास येऊ शकतो. त्याच्यामुळं मंद आचेवरतीच असा सोनेरी रंग आला की मग खोबरं भाजणं थांबवायचं आहे. खोबरं बाजूला काढून घेतलं तर ह्याच्यामध्येच 2 मोठे चमचे भरून मी खसखस घातलेलं आहे. तर हे खसखससुद्धा आपल्याला 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचं आहे. खसखस परतायला काही जास्त वेळ लागत नाही. अगदी मिनटामध्ये सुद्धा आपली खसखस भाजून होते. ह्याच्यामध्ये तूप वगैरे घालायची काही गरज नाही. कोरडंच हे आपल्याला खसखस भाजून घ्यायचं आहे. तर खसखससुद्धा भाजून झालेली आहे. आता आपण आपली खारीक पावडर भाजून घेऊयात. तर 1 कप मी या ठिकाणी ही खारीक पावडर घेतलेली आहे. खारीक पावडर कशी बनवायची तर याचा एक व्हिडिओ मी नक्कीच आपल्या चॅनलवरती अपलोड करते. बऱ्याच वेळा खारीक किंवा खोबरं असेल तर ते बारीक करताना मिक्सरची पाती तुटतात. तर तसं होऊ नये यासाठीचं एक छान आणि सोपी अशी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते. तर या खारकीच्या पावडरीमध्ये सुद्धा 1 चमचा ते 1.5 चमचा तूप आपण घालून घ्यायचं आहे आणि हे छान व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. परतून घेतलं की त्याच्यातला कोरडेपणा त्यामध्ये असला थोडाफार ओलसरपणा असेल तर तो कमी होतो आणि तुपामध्ये परतल्यामुळे एक खमंगपणा त्याला येण्यासाठी मदत होते. त्याच्यामुळं थोडंसं खारीकसुद्धा आपल्याला या ठिकाणी खारिकेची पावडरसुद्धा भाजून घ्यायची आहे. तर हे भाजण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही. ते 2 ते 3 मिनटामध्ये खारीक आपली भाजून तयार होते. त्याला काय आपल्याला अगदी असा कलर वगैरे येईपर्यंत भाजायची गरज नाही. तर खारीक आपली इथं खारीक पावडर भाजून झालेली आहे. आता इथं सगळे ड्रायफ्रूट्स मी एकत्रच करते आणि ते आपल्याला तुपामध्ये थोडेसे असे शॅलो फ्राय करून घ्यायचे. भरपूर तूप घातलं तरी चालेल, पण मी थोडंसंच तूप घालून हे शॅलो फ्राय करते. कमी तुपामध्ये मला हे लाडू बनवायचे, त्याच्यामुळं मी थोडंसंच तूप वापरले. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही 1 कपाच्या ऐवजी 1.5 कप जरी तूप वापरलं तरी लाडू छानच होतात. नक्कीच, म्हणजे त्याच्यामध्ये कोणता डाऊट नाही किंवा लाडू फसत वगैरे नाही. 1.5 कपापर्यंत तूप तुम्ही इथं नक्कीच वापरू शकता. मी थोडंसंच वापरलेलं आहे. तर ड्रायफ्रूट्ससुद्धा आपले चांगले परतले गेलेले आहेत. आता ते मी काढून घेते. इथं बघू शकताय छान असा कलर आलेला आहे. बेदाणेसुद्धा आपले चांगले फुललेले आहेत. तर सगळे ड्रायफ्रूट्स काढून घेतले. त्याच्यामध्ये जे काही थोडं तूप होतं तर त्या तुपातच आता आपण जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर हे गव्हाचं पीठ परतून घ्यायचं आहे. आता गव्हाच्या पिठाच्या ऐवजी डाळीचं पीठ जरी वापरलं तरी चालेल. ते सुद्धा कंबरदुखीवरती वगैरे खूप म्हणजे फायदेशीर ठरतं. मी इथं गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे.
आणि हे गव्हाच्या पिठामध्ये आता 3 ते 4 चमचे मी तूप घातलेलं आहे आणि छान असा बिस्किट कलर येईपर्यंत आपल्याला हे पीठ मस्त असं भाजायचं आहे या तुपामध्ये. आणि चांगला म्हणजे असा खमंग वास येईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे. आपलं हे पीठ कच्चं राहणार नाही ह्याची मात्र आपण इथं दक्षता घ्यायची आहे. तर म्हणजे हळूहळूच काय करायचं आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. गॅस मंदच ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवर कोणताच जिन्नस आपल्याला इथं भाजायचा नाही आहे किंवा परतायचा नाही आहे किंवा फ्रायसुद्धा करायचा नाही आहे. तर इथं बघू शकताय छान असा मस्त आपल्या या पिठालासुद्धा किती छान कलर आलेला आहे. आणि जर का तुम्ही तळाशी बघत असाल तर थोडंसं असं त्याला म्हणजे हे झालेलं आहे, अशी जाळी दिसायला लागलेली आहे. म्हणजे पीठ आपलं हलकं व्हायलं ह्याचाच अर्थ काय, आपलं हे पीठसुद्धा छान भाजून झालेलं आहे. तर ते मी काढून घेतले आता आणि ती कढई छान व्यवस्थित अशी साफ करून घेतली आणि त्याच्यामध्येच मी आणखी थोडं तूप ॲड केले. आणि आता आपण आपला जो डिंक आहे तर तो तळून घेणार आहोत. तर डिंक तळताना अगदी थोडासाच घालायचं आहे. डिंक कच्चा राहणार नाही याची आपल्याला इथं काळजी घ्यायची आहे. डिंक जर आपला कच्चा राहिला तर काय होतं की लाडू असं खाताना तो चिकटतो, म्हणजे दातावरती वगैरे चिकटतो किंवा जिभेला चिकटतो. तर तसं होऊ नये यासाठी ही काळजी घ्यायची की डिंक आपला छान व्यवस्थित तळला गेला पाहिजे. आणि तो जर का व्यवस्थित तळला गेला जायला हवा तर त्यासाठी थोडंच घेऊन आपल्याला तो तळायचा आहे. आणि इथं बघू शकताय मस्त असा डिंक आपला फुलून येतो आणि असा पूर्ण चुरा होतो. आपलं पॉपकॉर्नचं कसं होतं तसं त्या पद्धतीनं. तर डिंक आपला चांगला तळून झालेला आहे. खोबरं आपलं सुकलं आहे आणि हाताने चुरा केला तरी ते त्याचा चुरा होतो आहे. आता ते तुम्ही हाताने चुरून घेतलं तरी चालतं आहे किंवा मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेतलं तरी चालतं आहे. तर सगळेच जिन्नस मी थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेते. आपलं जे जायफळ आहे तर ते जायफळसुद्धा मी या ठिकाणी बारीक करून घेते. आणि दुसऱ्या बाजूला इथं मी गुळाचा पाक घेतलेला आहे. तर 1.5 कप आपण गूळ घेतला आहे. 1.5 कप गूळ घेतलेला आहे. 1.5 कप गुळासाठी या ठिकाणी 2 चमचेभर पाणी घातलेलं आहे. आता पाणी का, तर म्हणजे लाडू जेव्हा आपण बांधतो ना, वळतो ना, तर त्यावेळेस मिश्रण लगेचच कोरडं होतं. तर ते थोडंसं त्यासाठी या ठिकाणी आपल्याला 1.5 ते 2 चमचे पाणी घालायचं आहे. तर गुळाला छान उकळी येऊ लागलेली होती आणि त्या टायमिंगमध्येच राहिलेलं जे काही आपलं तूप होतं तर ते तूप ॲड केलेलं आहे. आणि इथं बघू शकताय छान याला फेस येऊ लागलेला आहे. कलरसुद्धा आपल्या गुळाच्या पाकाचा बदललेला आहे. सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत जवळजवळ 5 ते 6 मिनिट मला लागलेले आहेत आपला हा पाक पूर्ण म्हणजे तयार होण्यासाठी. तर तेवढ्या वेळामध्ये पाक तयार होतो. ही एक तुमच्यासाठी इथं महत्त्वाची टिप देते की जेणेकरून तुम्ही जेव्हा हे लाडू या पद्धतीनं बनवाल तर तेव्हा तुमचा लाडू वगैरे फसण्याची काही टेन्शन तुम्हाला राहणार नाही. तर दुसऱ्या बाजूला बघा इथं सगळं म्हणजे मी जेवढं काही सामान होतं मिक्सरमधून काढायचं होतं तर ते सगळं मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. आता हे सगळं साहित्य छान व्यवस्थित मी हाताने मिक्स करून घेते. म्हणजे पाक घातल्यानंतर आपल्याला जास्त त्याला चोळत बसण्याची गरज पडणार नाही. सगळं मिश्रण एकत्र झालं पाहिजे. तर इथं सगळं व्यवस्थित असं मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये आपण घालतो आहे आपला गुळाचा पाक. तर गुळाचा पाक घातल्यानंतर लगेचच काय करायचं, उलटण्यानं ते सगळीकडं पसरवून घ्यायचं आहे. आता तुम्हाला म्हणजे जेव्हा मी हे मिक्स करते तर तेव्हा तुम्हाला वाटेल की आता हे पातळ झाले, तर बिलकुल नाही. अगदी 1 ते 1.5 मिनटामध्येच बघा तुम्ही कसं मिश्रण लगेचच असं घट्टसर व्हायला सुरुवात होते. तर त्याच्यामुळं लाडू म्हणजे ह्या पद्धतीनं जेव्हा तुम्ही लाडू बनवताय तर सांगितलेले प्रमाणच घ्या. या सांगितलेल्या जे साहित्याचं प्रमाण आहे त्यानुसार घेतलं तर तुम्ही एकट्याने हे लाडू करू शकता. जर तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये लाडू बनवायचे तर 2 वेळा तुम्हाला पाक हा करावा लागेल. एका वेळेतच पटकन लाडू बांधून होत नाहीत, मिश्रण लगेचच कोरडं पडतं. तर इथं हाताला सोसवेल असं हे मिश्रण आता झालेलं आहे. हाताने आणखी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि पटकन आपल्याला
लाडू वळायला घ्यायचे आहेत. नाहीतर मग मिश्रण थंड झालं की लाडू वळले जात नाहीत. तर लाडूसुद्धा इथं मी छोटे छोटेच बनवते, कारण ह्याच्यामध्ये डिंक आहे तर तो थोडासा उष्णच राहतो, त्यामुळं मी छोटेच लाडू वळते. तुम्हाला आवडत असतील तर थोडेसे ह्याच्यापेक्षा मोठे केले तरी चालतील. तर आणखी एक महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मी डिंक 50 ग्रॅमच वापरला आहे, कमी वापरला आहे. तुम्ही म्हणजे जर घरामध्ये खाण्यासाठी बनवत असाल किंवा म्हणजे डिलिव्हरी झालेल्या व्यक्तीसाठी बनवत असाल तर यामध्ये 100 ते 150 ग्रॅम तुम्ही आपलं हा डिंक घालू शकता. तर सगळे लाडू आपले छान व्यवस्थित असे मी वळून घेतलेले आहेत, लाडू बांधून घेतलेले आहेत आणि खूप छान लाडू तयार होतात. अगदी खुसखुशीत बनतात आणि चवसुद्धा खूप छान होते. तुम्हीसुद्धा या पद्धतीनं नक्की हे लाडू बनवून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर भेटूयात नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.